व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी बंद तात्पुरता स्थगित, अखेर समितीला 30 दिवसांमध्ये योग्य निर्णय घेण्याचे आदेश। रेल्वे कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शन योजनेचा लाभ मिळणार, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 1,36,780 कर्मचाऱ्यांना लाभ होणार। कोकण रेल्वेच्या गाड्यांची गती मंदावली, पावसाळी वेळापत्रकामुळे सुमारे 32 अतिजलद रेल्वे गाड्यांचा वेग मंदावला असतानाही अतिजलद रेल्वे गाडीच्या नावाखाली विनाकारण अतिरिक्त शुल्क घेणं सुरूच। राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2चा विस्तार होणार, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, एकूण 16,000 मेगावॉट वीज निर्मिती होणार। पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शहरात अवजड वाहनांवर बंदी, कच्चा माल तयार, उद्योजक उत्पादक त्रस्त। पुण्यातील भिडे पूल गेल्या 4 दिवसांपासून पाण्याखाली, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं भिडे पुलावरून पाणी, पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद। नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी ओसरण्यास सुरुवात, नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी ओसरलं, गंगापूर धरणातून 9,400 क्युसेकनं विसर्ग। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील सागाळी ते शिरवे रस्त्यावर असलेल्या पुलाचा संरक्षण भिंतीचा भाग खचला, पुलावरून अवजड वाहनांना बंदी। आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, तर ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट जारी। गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं, अहमदाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद, अनेक शहरांमध्ये 7 फुटांपर्यंत पाणी साचलं। दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई ठाणे परिसरात गोविंदांचा उत्साह, लाखो रुपयांचं पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार। जय जवान पथकाने मानाची दहीहंडी फोडली, मुंबई ठाण्यातील हंड्या फोडण्यास जय जवान पथक सज्ज।